दुर्लक्षित राहिलेलं हे डेस्टिनेशन हा भाग पर्यटकांच्या नजरेत येण्यासाठी अशा वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्याच अनुषंगाने आजची ही 8वी एक्सपेडिशन ऑफरोड स्पर्धा आयोजित केलेली होती। भविष्य काळामध्ये अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे, ते आपल्याला याची सविस्तर माहिती दिलेली आहे। आणि भविष्य काळामध्ये कायाकिंग असेल, जलपर्यटनाला चालना देण्यासाठी कायाकिंग आहे, सायकल एक्सपेडिशन आहे, अशा खूप स्पर्धेचं आयोजन यानंतर होणार आहे। तसेच आता आमच्या आनंददादा गोरड असतील किंवा आमदार साहेब असतील यांनी प्रस्तावित केलेलं आहे की या ठिकाणी राजगड पानशेत पर्यटन महोत्सव असं महोत्सवाचं आयोजन आम्ही करणार आहे। येणाऱ्या 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब ते सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पर्यटनाला काय चालना देता येईल, राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला पुढे कसं जाता येईल, या ठिकाणी त्यांची भेट होणार। माझं नाव आनंद गोरड, किरण भाऊ बसलेले आहेत, त्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे। भोर, राजगड आणि मुळशी यातला पर्यटन समन्वयक म्हणून मी काम करतो आहे। पर्यटन व्यावसायिक आहे। महाराजा एअर टूर्स नावाची माझी कंपनी आहे। अनेक संस्थांशी, पर्यटन विषयक संस्थांशी मी निगडीत आहे। मी अनुभवाने सांगतो, भारतामधील असेल किंवा परदेशामधील असेल कोणतंही पर्यटन स्थळ हे 3 गोष्टींशी निगडीत असतं। विंड, वॉटर, वुड्स। विंड म्हणजे हवा, वॉटर म्हणजे पाणी आणि वुड्स म्हणजे जंगल, या तिन्हीशी निगडीत असतं। जसं आता सांगितलं, मगाचपासून आपण 1 तास आपण ऐकतो आहोत की या पानशेत डेस्टिनेशन भागामध्ये मग ते फक्त पानशेत नाही तर भोर असेल, राजगड असेल, मुळशी असेल, इथे आपण वॉटर स्पोर्ट्स किती अत्यावत पद्धतीचे आहेत हे आपण आता ऐकलेलं आहे। त्यानंतर जंगल सफारी बद्दल मी माहिती सांगितली। तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की महेशदादा पासलकर यांचा एक प्रस्ताव सरकार दरबारी आहे। त्यांना इथे हॉट एअर बलून आणि पॅरामोटरिंग सुरू करायचंय। त्याचा ट्रेक त्यांनी 2 तयार केलेत। एक पाण्याला लागून ट्रेक तयार केलेला आहे 300 मीटरचा आणि 450 मीटरचा वरचा ट्रेक तयार केलेला आहे। तिथे त्यांना हॉट एअर बलूनिंग आणि पॅरामोटरिंग सुरू करायचं आहे। त्यानंतर आता मगाशी अमित पासलकर होते, त्यांची वरती जागा आहे, तिथे त्यांना पॅराग्लायडिंग करायचं आहे। हे प्रस्ताव आहे ना प्रलंबित आहेत, ते मंत्रालयामध्ये जात आहेत। काही छोटेसे इश्यू आहेत, ते आता काही बोलण्यासारखे नाही आहेत। Everybody, my name is Jaspreet Babbar. I am the official representative for 8 Moto for Pune Off-Road Expedition. हम यहाँ पे 12 साल से पानशेत में पुणे ऑफ-रोड एक्सपीडिशन कराते आए हैं। इस एक्सपीडिशन में हमारा मेन मोटिव इज समथिंग लाइक कि हम यहाँ पे रेसिंग प्रमोट नहीं कर रहे हैं, हम यहाँ पे एक एक्सपीरियंस प्रमोट कर रहे हैं। एक ट्रेल जो आपको बाहर कहीं करने के लिए नहीं मिलता है। हम ऑफ कोर्स हमारे सारे ऑफिशियल्स की परमिशंस लेके, जंगल परमिशंस लेके हम ये ट्रेल ऑर्गेनाइज करते हैं विद विलेजर्स का परमिशंस एंड वी आल्सो डू अ लॉट ऑफ गुड डीड्स फॉर देम। Panshet tourism is very amazing, and from last 12 years whenever we have come here for doing this specifically, we have always got the best response from each and everybody. Our motto from 8 Moto currently is to take all these राइडर्स, इनका एक्सपीरियंस, इनका एंड्योरेंस बढ़ाना, और उसी के साथ साथ हम चाहते हैं कि हम इन्हें नेशनल इंटरनेशनल स्टेजेस पे लेके जाएं, प्लेटफॉर्म्स पे लेके जाएं, जहां पे ये मोस्ट ऑफ अपना टैलेंट शो ऑफ कर सके। बहुत सारे लोगों को यहाँ पे वो मौका नहीं मिल पाता है, बट दिस वी रिकॉग्नाइज पीपल from the people who are joining us. This is the community जो हम build कर रहे हैं from last 12 years, and जब से हम ये community build कर रहे हैं, हमने हमेशा लोगों को repeatedly आते हुए देखा है, हमने हमेशा लोगों को अपने full heartedly आते हुए देखा है, और this gives the maximum happiness क्योंकि पानशेत tourism is such a big role in this। ये हमेशा हमें जो जंगल प्रोवाइड करते हैं टू एक्सप्लोर, ताकि हम अपने इंजन्स और खुद की एंड्योरेबिलिटी एंड पॉजिटिविटी और दी इंजन का क्या कहते हैं उसे, एनर्जी, हम जब वो सब फील करना चाहते हैं तो दिस इज द स्पेस वेयर वी एक्चुअली डू इट। एंड मेरे साथ यहाँ पे बहुत बड़ी बड़ी हस्तियां जुड़ी हुई है, तो मैं ज्यादा नहीं बोलूंगी, बट ओवर टू देम नाउ। थैंक यू। मिसेस आयशा मुंबईहून आली आहे आणि मी पहिल्यांदाच या रेसिंगच्या म्हणजे जे एक्सपेडिशन आहे त्याच्यात मी सहभागी होते। मी नवीनच रायडर आहे। मी 1 वर्ष झालं रायडिंग सुरू केली, कारण आय एम अ मदर ऑल्सो, ऑब्विसली वाईफ, सो रिस्पॉन्सिबिलिटीज खूप होत्या, त्यामुळे मी माझं हे रायडिंगचं पॅशन परस्यू करू शकली नाही, पण आता मी सुरू केलं आणि खूपच छान वाटते मला इथे येऊन। म्हणजे चांगली जागा आहे, म्हणजे मेल्स अँड फिमेल्स दोघांना इक्वली इम्पॉर्टन्स दिली गेली आहे, ते सर्वात बेस्ट। कारण
कितीतरी फील्ड्स आहेत जिथे फिमेल्सना डाऊनग्रेड करतात, सेकंडरी ऑप्शन्स असते फिमेल, पण इकडे तसं नाही आहे. आणि गुडीज वगैरे पण खूप छान आहेत. ॲम्बियन्स इज ऑल्सो नाईस, टीम पण खूप